ओ ऐका की जरा एक ग्लास पाणी घ्या की प्यायला. जा पाणी आण तिला पाज. माझ्या पोराला घरातला एक मी तांब्या उचलायला लावला नाही आणि ही कामं सांगते. का तुझा मी पोरगा आहे आणि तिचं कोण नाही वे? आणि काय होती जरा घरातलं काम केलं तर? असू दे घेते माझी. तुम्हाला पाहिजे काय पाणी? आणि तू काय ऐकून घ्यायला लागलीस? बोल की. मी माझ्या नवऱ्याकडनं मागायला लावले, तुमच्या मुलाकडनं नाही म्हणून. सारिका, असं ऐकून घेत बसलीस ना मग तर लय अवघड आहे बघ तुझं. मी बोलतो म्हणजे काय नाही तांडवच करतात. मग तुम्ही बोलताय ना त्याचं सुद्धा खापर माझ्यावरच फुटते. मी शिकवतोय म्हणून. हे बघ सारिका, प्रत्येक स्त्रीनं आपली बाजू मांडणं ह्यात काय चुकीचं नसते. बरोबर आहे तुमचं, पण ते जगात आपल्या घरात नाही. बरं ते जाऊ दे. मला एक सांग, ज्यावेळी आई मला काहीतरी चुकीचं बोलत असते किंवा घालून पाडून बोलत असते त्यावेळी तू का म्हणत नाहीस बरं माझ्या नवऱ्याला काय बोलू नका म्हणून? अहो जरी तुम्ही माझा नवरा असला तरी त्यांचा पण मुलगा आहे ना. मग मी तुमच्या माया लेकराच्या मध्ये कशाला पडू? हेच मला सांगायचं सारिका. जसं आई म्हणून तिचा माझ्यावर हक्क आहे तसा बायको म्हणून तुझा माझ्यावर हक्क आहे. हां पण बिन काय नाही. आणि मुलाच्या आणि आईच्या नात्यामध्ये जर कोणी बोललं तर त्याला कान भरणं म्हणत असतील तर नवरा बायकोच्या नात्यामध्ये बोलण्याचाही कुणाला अधिकार नाही. आणि तसंही नवरा बायकोच्या नात्यात कोणी तिसऱ्या व्यक्तीने बोलू नये किंवा पडूच नये असं मला तरी वाटतं. आणि तुझा नवरा आहे ना तुझ्या पाठीशी, त्यामुळे तू बिंदास राहा.